नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये एसआयटी लवकरच आरोपपत्र दाखल करणार आहे असं सूत्रांकडून कळतंय। 900 पानांचं आरोपपत्र सोमवारी दाखल होणार आहे। 9 गुन्ह्यांचा तपास अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। तपास यंत्रणांकडून आता पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, आता लवकरच या संदर्भात आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे एसआयटी कडून, काय नेमका एकूण तपशील आहे? धर्मांतर प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर एकूण 9 गुन्हे हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 9 जण हे आरोपी आहेत। वेगवेगळ्या गुन्ह्यांचा मागोवा घेतला असता पोलिसांनी अनेकांना या ठिकाणी अटक केलेली आहे। विशेषतः 6 जणांचा पोलीस कोठडीची सुनावणी सुद्धा आजच जामिनाची सुनावणी सुद्धा आजच या ठिकाणी आहे आणि त्याच दुसऱ्या बाजूला आज चार्जशीट दाखल होणार आहे। पहिल्या गुन्ह्यात एका गुन्ह्यामध्ये आज चार्जशीट दाखल केलं जाईल आणि इतर गुन्ह्यांमधलं चार्जशीट टप्प्याटप्प्याने दाखल केलं जाईल असं नाशिक पोलिसांनी स्पष्ट केलं। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।